अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल। मरण विसरले लोक, तुम्ही जरा फक्त मंडपाच्या बाहेर जा, तुम्हाला मरण विसरलेली माणसं भेटतील. कोणी शिव्या तरी देत आहे, कोणी दारू तरी पित आहे, कोणी नशा तरी करत आहे, कोणी भांडणं तरी करत आहे. ही सगळी मृत्यू विसरलेली लोक आहे. मरणाची आठवण नाही लोकांना, आपल्याला मरावं लागतं बुवा. नरक पडन को डरे, आचार्य बोलतात, नरक पडन को नाही. माणूस कपडे भरायला जेवढा घाबरतो तेवढा जरी मरणाला घाबरला तरी त्याचा उद्धार होतो. म्हणून कथेत बसलेल्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, जरा 8-10 दिवसातून एक चक्कर स्मशानभूमीत मारत जा, म्हणजे आठवण राहील वा आपली ही जागा आहे. लोक आपल्याला इथं आणतील, बांधून आणतील, सरण रचल्या जाईल, आपल्याला तिथं ठेवतील. काळच तसा आहे, तुम्ही मी काही करू शकत नाही, बदलावं लागतंय. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. कितीतरी पुरावे आहेत आपल्याकडे, कितीतरी घटना आहे, परंतु आपण ज्या दिशेला प्रवास करतोय ना, ती दिशा राजा परीक्षितीसारखी असली तर या सगळ्या गोष्टीचा फायदा जसा राजाला झाला तसा आपल्याला सुद्धा होईल. तो श्वासावरती विजय मिळव, भगवंताचं ध्यान कर. कधी देवाकडे जायचं, कधी तुळशी बुक्का घेऊन जायचं, कधी त्याचं रूप पाहायचं, कधी चरण पाहायचे, कधी देवाची इंद्रिय पाहिजे. त्याला पाहिल्याने फायदा होतो. अरे बाबा, खूप ध्यानाली जे हास्यवदन, त्यातून सांडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून या. देवाचं हसणं पाहिलं तरी बरं वाटतं. प्रमाणं भवाब्धी हृदं मामकानां, नितंबकराभ्यां धृतोयेन तस्मात्, विधातुर्व सत्यव्रतो नाभिकोश, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ध्यान आहे. राजाला अशी सुंदर प्रश्न विचारताना शुकाचार्य म्हणतात, राजा, सज्जनच हा प्रश्न विचारू शकतो, कोणी प्रश्न विचारू शकत नाही. अरे का भगवत भक्ताना असा प्रश्न विचारला, कोणी विचारला बाबा? राजे विचारतात. अरे विदुर नावाचा एक भक्त झाला, त्यांनी मैत्र्यांना असा एक प्रश्न विचारलेला आहे. कुठला प्रश्न होतो तो प्रश्नही सांगितला शुकाचार्याने.
सुखाय कर्माणि करोति लोको नतै सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नः. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगताय, सूत महाराज शौनकांना सांगताय आणि मैत्रेय विदुरांना सांगताय. 3 भूमिका आहे भागवतात. पंचमस्कंदापर्यंत चालणारा संवाद आहे. असाच प्रश्न विचारला विदुरांनी. सुखाकरता सगळी माणसं प्रयत्न करतात, कोणाला मिळत नाही. दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही, तरी ते पूर्ण उरतं. काय कारण असेल? अरे ठिकाण बदललं वेड्या. सुखाकरता प्रयत्न चाललोय, ते ठिकाण दुःखाचं आहे. तिथं कोणाला काय मिळतं? सुखाच्या बाजारात नाही मिळत. जुना काळ आहे. जावई सासर दुःखाच्या बाजारात सुख शोधताय. ठिकाण बदललं की प्रयत्न बदलतात. जुन्या काळामध्ये जावई सासरवाडीला निघाला तेव्हा काय व्यवस्था नव्हत्या, दळणवळणाची साधनं नव्हती. त्याची बायको होती, खूप दिवस झाले माहेरी गेलेली, तिला घ्यायला गेला. एकदम जुन्या काळात बरं का, पायी. कोण्या काळात? प्रमाणात सांगायचं झालं तर, अहो सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. ही या टोपीवाल्या लोकांच्या काळातली गाणी. आता आमच्यासारख्या पोरांना ते ऐकायला सुद्धा भेटत नाही, पण त्यातही रागदाऱ्या होत्या. काहीतरी गोड होतं, भाव होता मराठीचा. अहो सांगा या वेड्याला माझ्या घरधन्याला, कशासाठी येऊ मी सासूरवाडीला. तो पायी आला बिचारा घ्यायला. पायी आल्यावर आता वावंजा तिनेरी वाट जरा चिखलाची होती. चिखलात पाय फसले त्याचे. उजवा पाय काढला तर डावा फसायचा, डावा काढला तर उजवा फसायचा. तो म्हणे काय करावं, बाहेरच निघता येत नाही चिखलातून. सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोविले. वरून काही महिला शेताला चालल्या होत्या. त्या म्हणत, ओ बाबा, जावई बापू, हातपाय हलवू नका. जेवढे जेवढे तुम्ही हातपाय हलवणार तेवढे तेवढे तुम्ही त्या चिखलात जास्त फसणार. त्यानं केले हातपाय हलवून बंद. त्या बायांनी दूर फेकला आणि त्याला बाहेर काढलं. वावंजात पोचला. गावाच्या बाहेर काही महिला विहिरीला पाणी भरत होते. तो म्हटला, काकी जरा बादली देता का, माझे कपडे भरले, मी यांचा जावई आहे. बरं बरं बरं, घ्या ना बादली. जावयाने बादली विहिरीत सोडली पाणी काढायला. त्याला वाटलं हातपाय धू. योग इतके खराब, पहिल्या बादलीत विहिरीत पडला. यानं केले हातपाय हलवायला सुरुवात, पण हातपाय हलवताना याला त्या महिलांचे शब्द आठवले. जावई बापू, हातपाय हलवू नका. जेवढे जेवढे तुम्ही हातपाय हलवणार तेवढे तेवढे तुम्ही जास्त फसणार. यानं केले ना हातपाय हलवणं बंद. त्या वरच्या बावंजातल्या बाया म्हणत, माय एवढा माणसा एवढा माणूस तर नुसते हातपाय बी हलवत नाही. तो म्हणे हातपाय हलवतो तो, तिथं म्हणता शांत बैस. इथं हातपाय हलवतोय, इथं शांत बसलो तर म्हणता हातपाय हलवत नाही. अरे बाबा, जिथं हातपाय तू हलवत होता तो चिखल आहे, आणि जिथं हातपाय हलवणं तू बंद केले ते पाणी आहे. तसं सुखाय कर्माणि करोति लोको. सुखा करता माणसं प्रयत्न करत आहे प्रपंचात, सुख आहे परमार्थात. इकडं कोणी प्रयत्न करत नाही. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी. कवन्या गुणे ज्ञानोबाराय बोलतात. कसं चालेल? आयुष्य विन लक्षणे, शिसे विन अलंकारणे, ओरे विन ओढावणे, विटंबोगा ज्ञानोबाराय बोलतात. एखादी बाई भविष्य करायला म्हणते, पाहो महाराज, पाहो पाहो माझ्या पोराचं भविष्य पा. बरं 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 बाई, दाखव. वा 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 बाई, तुझा मुलगा रूपवान आहे, कुलवान आहे, शिलवान आहे, धनवान आहे. ती बाई म्हणे, महाराज रूपवान कुलवान शिलवान जाऊ द्या,
त्याला आयुष्य किती आहे तेवढं सांगा. हुशार होती ती, बहुतेक पनवेल तालुक्यातली असली पाहिजे. त्याला आयुष्य किती आहे? ते भविष्यकार म्हटले, बाई वयाच्या 22व्या वर्षात मृत्यू षडयंत्र नावाचा दोष आहे, पोरग मरू शकते 22व्या वर्षी. मग काय करू महाराज त्या लक्षणाला? खूप लक्षण आहे पण आयुष्य नाही. आयुष्य विन लक्षणे शून्य किंमत, सिसे विना अलंकार नाही. काऊ किती दागिने घरात त्या बाईला, बापा 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 बापा, इतके दागिने त्या बाईला, कपाट भरलंय त्या बाईचं दागिन्यांनी. बरं बरं, मग घालते का ते बाई? नाही हो, त्या बाईला नाक नाही. दागिन्यांनी कपाट भरलेलं आहे आणि घालणारीला नाक नाही. चालेल असं? सौंदर्याला नाकाशिवाय कशी किंमत असेल? सिसे विना अलंकार नाही. नथनी घातली किती बाई झटके देते, त्यांनी केली, त्यांनी केली, त्यांनी केली. असं वाटतं बाई मान मोडल तुमची, गॅप पडेल तुमच्या मनक्यात. त्यांनी म्हणजे कोणी? अहो महाराज, त्यांनी म्हणजे माझ्या नवऱ्याने केली ती. जिस यार ने नथनी लाई उसको चाहती बार बार, पर जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार. बाई ज्यानं नाक दिलं त्याला विसरली. अगं हे नसतं तर कुठं अटकवलीस ती तिला? सिसे विना अलंकार आणि ओरे विना ओढावणे. आता लग्नाचा सीझन आहे, आजही थोडासा आपला परिणाम झालाय गर्दीवर. का? हळद आहे, लग्न आहे. समजा सगळं वराड आलं, नवरदेव आला नाही, काही किंमत आहे का त्याला? पण वावंजात लग्न आहे, सगळी माणसं चला रे, चला 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 चला, गाड्या आल्या पटकन, चला नवरदेव आले, नवरदेव आले. सगळी माणसं पुढे गेली. त्या गाडीत सगळी रिटायर्ड झालेले लोक होते. हाफ तिकीट नाही, आता बिना तिकीट 75च्या पुढचं. ते म्हटलं का हो नवरदेव? म्हणजे नवरदेवने या गाडीत. मग तुम्ही काय झेंडा फडकवायला आले का वावंजात या जिल्हा परिषद शाळेवर? नवरदेव कुठे? येतोय मागे. दुसरी गाडी आली, सगळ्या महामाया. महामाया नाही, काय म्हणता तुमच्याकडे? वरमाया म्हणता, आहे ना? मोरड बिरड भरलेलं, रांगोळ्या बिंगोळ्या. ती गाडी आली. मावशी, नवरदेवने या गाडीत. तुम्ही कशाला आला बाबा पुढे? कबीर महाराज वावंजात आले होते त्या लग्नाला. कोणी विचारत नव्हतो त्या पाहुण्यांना. नवरदेवाशिवाय कोणी किंमत करत नाही सोबतच्या नवरदेवाकडच्या पाहुण्यांची. तुम्ही लग्नातला चिवडा खाल्लाय का? लग्नातल्या चिवड्यात भाग्यवानाला शेंगदाणा सापडतो. ज्याचं भाग्य उदयाला आलंय बुवा आता, त्याला शेंगदाणा सापडतो. नाही तर असे हळद लावलेले पोहे असतात तिथं. पण कबीर महाराजांनी नवरदेव पाहला, आणि कबीर महाराजांनी पाहिली ती नवरदेवाची वरवर आणि त्या पाहुण्यांची वरवर. लगेच कबीरजी बोलायला लागले, अलदा पलदा सब छोड़ दे बिन पर्दे की बात. अलदा पलदा सब छोड़ दे बिन पर्दे की बात. दुल्हन को दूल्हा मिले तो फीकी पडी बारात. नवऱ्या मुलीला नवरदेव भेटू द्या. पाहुण्यांची किंमत आणि नवरदेवाची किंमत म्हणजे लक्षण खूप आहे, आयुष्य नाही शून्य किंमत. दागिने खूप आहे, नाक नाही शून्य किंमत. वराड खूप गोळा झालाय, नवरदेव नाही शून्य किंमत. तसा देह मानवाचा आहे आणि भगवंताचं ध्यान करत नाही, शून्य किंमत. फूल नाही ती वेदी कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा. सोन्याचा धंदा आहे, दुसऱ्या दादूचा डाग मारत नाही सोनार कसा. अंतःकरणात दया नाही तो साधू कसा. आणि माणसाचा देह असून माझ्या पांडुरंगाची सेवा करत नाही तो माणूस कसा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. थोडा मॉनिटर मध्ये आवाज असं लांबून बोलताना आला पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी,
ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निदान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. मुक्ताबाईन मो त्रिभुवन पाव